जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं. मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयात कोरलेले असणं. जगणं म्हणजे खरं जगणं. ज्याच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात. पहिल्याच नजरेत त्याने मला आपलंसं करून घेतलं होतं. त्याचा तो गौरवर्ण शासन स्वाभिमानाने भरलेली तेजस्वी चेहरा, त्याच्या बोलण्यातील तरारे बाण, हिमालयासारखी उंची, चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची धगज, बलशाही शरीर, वक्तृत्व तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावे. त्याच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते. माझं कोणी जीवनसाथी असतील तर ते फक्त तेच. त्यांना बघताच मला माझ्या त्या स्वप्नांची आठवण झाली. ते मला रोज रात्रीला छळायचे. एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुर होऊन येणारा तो राजकुमार राज्यातून येत असताना ज्याच्यावर फुलांचा वर्षाव चालू आहे. काही लोक समान म्हणून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली आणि मी त्यांच्या गळ्यात टाकली आणि ते माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात गुणगुण गुणगुण अचानक ज्योतीने दिलेल्या आवाजाने ती भानावर आली होती. प्रोफेसर अगदी होतेच तसे. कुठलाही मुलगी त्यांना पहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं चारित्र्य. प्रेमळ वागणं, मधुर वाणी आणि नेहमी शांत व प्रसन्न मुद्रा असणारे, पण तत्वांच्या बाबतीत मात्र फारच स्ट्रिक होते. त्यांना वेळ न पाळणारे लोक बिलकुल आवडायचे नाही. कुणाबद्दल वाईट बोलणे पण नाही चालायचे. ते म्हणायचे, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणारा खोल्ला आयुष्यभर जंगलातील सदस्य म्हणून राहणार नाही आणि राजा बनणार तो फक्त सिंह, जो कोण काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष न देता नवीन आव्हाने स्वीकारतो, तो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर, जो जगतो फक्त स्वतःच्या हिमतीने आणि मस्तीने. ज्योतीने जोरात चिमटा काढला आणि माझी विचारांची शृंखला तुटली. असं काय, ते दुखतंय ना? मग मी काय वेडी हे? तुला एवढा आवाज देऊन पण तू मला दादच नाही देत. ज्योती माझी बालपणीची मैत्री. माझ्या मनात काय चालतंय हे तिला लगेच कळले असावं म्हणून की काय ती माझ्याकडे साशंक्ष नजरेने बघत होती. काय झालं, असं का बघतेस? मी तिला विचारलं. एवढ्या लवकर असं चालत नव्हे. आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. अगं तसं नाही म्हणत मी तिला नाकारलं होतं. आज कॉलेजला जायला जरा उशीरच झाला होता म्हणून आम्ही दोघे घाईघाईने निघालो होतो. कारण पहिलंच लेक्चर त्यांचं असायचं. कसं बसं आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो. आम्ही पोहोचतो तोच प्रोफेसर वर्गात आले होते. सगळा वर्ग शांत. एरवी मोबाईलमध्ये असणारे 220 डोळे फक्त प्रोफेसरकडे होते. प्रत्येक जण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचा. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझा हार्टबीटची स्पीड वाढायला लागली. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आजच्या कवितेचे नाव होते प्रेमाचा गुलकंद. प्रेम म्हटलं तसं सर्वांचेच कान टवकारले गेले. सगळेजण मन लावून ऐकत होते. काय कल्पना होती ती? दोन जीवांनी एकमेकांकडे पाहणे म्हणजे प्रेम नाही. दोन जीव वेगळे असणे म्हणजे प्रेम. वेली झाडांची एक जीव होते ते खरे प्रेम. पृथ्वी सागरात एकरूप होते ते खरे प्रेम. सुखासाठी निव्वळ हास्याची भरत आणि दुःखासाठी ओहोटी म्हणजे खरं प्रेम. शेवटपर्यंत तत्वांवर भाजल्या जाणाऱ्या दवबिंदूने निभावलं ते खरं प्रेम. प्रेमात मर्यादा नसते, भय नसते, अपेक्षा नसते. ती फक्त जाणीव व बोलतानाही एकमेकांच्या मनातील भाव कळतो. हे ऐकल्यावर मी तर थक्कच झाली. त्यांना कसं कळलं? ते माझ्याबद्दलचं बोलत असतील का? क्लास संपला तसं मी न राहून सरांना गाठलं. खरं तर अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं ते मला सुचेना. अगं बोल ना, काय झालं? ते मला म्हणत होते, परंतु मला तर काहीच सुचत नव्हतं. सर तुम्ही खूप छान शिकवता. प्रत्येक शब्दाला एक वेगळी धार असते. काहीतरी करून दाखवण्याची हिंमत निर्माण होते. आणि तुमची ती फेसबुकवरील कविता देखील वाचली. मनातली गोष्ट कळायला मिळणं म्हणजे खरं जगणं. अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजे खरं जगणं. स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजे खरं जगणं. प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं. त्रास देणाऱ्यालाही सहज माफ करणं म्हणजे खरं जगणं. स्वतः पुढे जाऊनही इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं. आपल्यावर हसणाऱ्यालाही स्मित देणं म्हणजे खरं जगणं.
मृत्यूलाही आपलं करून घेणं म्हणजे खरं जगणं. तसं काय सुचतं सर तुम्हाला? मी जेव्हापासून वाचले मी तुमची खूप मोठी फॅन झाली. अगं थांब, श्वास तर घे. आधी मला सांग, तुला काय चहा प्यायची का माझ्याकडून? तू एवढी बोललीस म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. हा हा नाही सर, असं काही नाही. जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असेल तर मी मागून घेईन. अल्लड आवाजात ती बोलली. ज्योती तर माझ्याकडे अवाक होऊन पाहतच होती. मी एवढं कसं काय बोलत होते आहे. प्रोफेसर हसले आणि हसत हसत एक आल्हाद पण प्रेमळ कटाक्ष टाकत थँक्स म्हणाले आणि निघून गेले. हे असेच विनोदी आत्मस्फूर्ती आणि परमनिंदा यापासून योजना दूर होते. ते मानाचे की आत्मस्फूर्तीचे ने माणूस पोकळ बनतो. त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्यांच्या मताची, ज्यामुळे इराशावर चालणाऱ्या मोठ्या बाहुल्यांपेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ. 6 महिने लोटत होते. फर्स्ट सेमिस्टर संपत होतं आणि मी मराठी विषयात 95 मार्क्स घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडं मला ट्रीट मिळणार होती. त्या ट्रीटपेक्षा ही मला महत्त्वाचं होतं ते म्हणजे सरांसोबत निवांत वेळ. यामधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं. ते आता माझ्यासाठी हृदयातील प्रोफेसर बनले होते. आम्ही कळत न कळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो. मी नसेल तर ते ज्योतीला खूप काळजीपूर्वक हमखास विचारणार, गुणगुणची तब्येत तर ठीक आहे ना? आणि ते नसतील तर मला तर 1 सेकंद सुद्धा महिन्यासारखं वाटायचं. त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार, माझंच काय, सगळ्यांनाच ते नसताना कॉलेजला पण यायची इच्छा व्हायची नाही. बाकीच्या लेक्चरला 20-25 जण असणार, पण प्रोफेसरच्या लेक्चरला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही. सिलेबस संपताना त्यांनी अनाऊन्स केलं होतं की माझ्याकडनं मराठीमध्ये टॉप करणाऱ्याला डिनर असेल आणि म्हणूनच मी दिवसरात्र मेहनत करून ही ट्रीट मिळवण्याचीच ते मनापासून ठरवलं होतं. उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होतं, पण आजची रात्र ते कधी संपणार, काय होतं कोणास ठाऊक, काहीच कळत नव्हतं. कधी उद्याची संध्याकाळ होते असंच वाटत होतं. प्रत्येक क्षण एखाद्या जन्मासारखं वाटत होता. अगदी अतुर झाले होते मी, पण शेवटी पेन घेऊन डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली. चांदण्या रात्रीत आज माझी पहाट सजली. अंधाऱ्या या वाटेवरती शुभ्र बकुळी कशी बसली. या नियतीवर मृगगंध मातीचा तना मनात बसवते. 2 जीवांच्या आतून मिळण्यास नखशिंकात तरसते. जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होते ते सगळं लिहून काढलं. मनावरील भार हलका झाल्यासारखं वाटलं. लिहिता लिहिता कधी झोप लागली कळलंच नाही. इकडे प्रोफेसरांनाही झोप लागत नव्हती, कारण हे तसेच होते. हेवन त्यांच्या हे लक्षात आलं होतं की गुणगुण काय विचार करत आहे. तशी किती अतिशय सुंदर सद्गुणी गंगेची प्रांजलता, चंद्राची शीतलता असणारी तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती. महत्वाकांक्षी जे ठरलं ते मिळवणारी एक जीवनसाथी म्हणून अजून काय हवं असतं. शी वॉज जस्ट ब्युटी विथ ब्रेन. घरातील परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिला बऱ्यापैकी गोष्टींची जाणीव होते. मेहनत भरपूर करायची. फर्स्ट इयरला असूनही तिची मॅटर्निटी एखाद्या गृहिणीप्रमाणे होती. परंतु त्या विद्यार्थिनीला मी शिकवतो तिच्यासोबत असला प्रकार हे त्यांच्या तत्वात न बसणार होतं. पण कितीही नाही म्हटलं तरीही अवघ्या 26 वर्षात त्यांनी ही नोकरी, हे पद खाती कमावलेली होती. अजून लग्नाचा विचारही नव्हता, पण कधीतरी कुणाशी तरी करायचं ही मी का नको. बाहेर मस्त विजा चमकायला लागले आणि पावसाच्या सरींना या विचारात भर घातली. गरम गरम चहा बनवण्यासाठी प्रोफेसरांनी खूप जास्त आवड होती. त्यांनी गॅस पेटवला, एक पातेलं धुवून घेतलं, गॅसवर ठेवलं आणि त्यात चहापत्ती, अद्रक आणि मस्तपैकी मसालेदार दूध टाकले. अद्रकीने कडकपणा वाढवला होता. अगदी 3 ते 5 मिनिटात चहा उकळायला लागली. चहाचा सुवास आता सगळ्या घरात पसरला होता. त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या गुणगुण कपात तो चहा टाकला. तो गुणगुण कप तिने वाढदिवसाला दिलेला कप होता. तो
त्या कपात चहा ओतून फ्लॅटमधील आवडीच्या ठिकाणी म्हणजेच खिडकीजवळ येऊन प्रोफेसर उभे राहिली. काचेवरील ओघळणाऱ्या त्या सरी मस्तपैकी होणारी रिमझिम बरसात प्रोफेसरांना अजून कन्फ्यूज करत होती. तेवढ्यात त्यांनी बघितले एक माशी कपात पडली होती. तिला बघून त्यांनी कप लगेच बाजूला ठेवलं आणि बाहेर बघू लागले. मूड घालवायला म्हणून आज माशीवरती ते रागवलेही होते आणि तिची त्यांना कीवही वाटत होती. मजबूर आहेत हे ठरवून सुद्धा बाहेर पडू शकत नाही. आणि लगेच त्यांना डोक्यात ट्यूब पेटली. त्यांचंच वाक्य त्यांना आठवलं, प्रेम तुम्हाला मजबूत बनवत असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कमकुवत बनवत असेल तर किडा. चहा इतका सुंदर असूनही, मूड एवढा भारी असूनही चव न देता ठेवून द्यावा लागला. कदाचित असंच आपलंही होईल. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही एक कलंकच आपल्याला सर्वांपासून दूर करेल. तर मग ठरलं, उद्या तिला समजावून सांगायचं आणि एक गोड स्वप्न म्हणून ते सगळं विसरून जायचं. आताशी कुठे जरा हलकं वाटायला लागलं आणि विचार करता करता सोफ्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही. संध्याकाळी 5 वाजले होते. फक्त एकच तास बाकी होता. 6 वाजता कोकण किनारा हॉटेल मध्ये भेटायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे नेहमी 10 मिनिटात तयार होणारी गुणगुण आज मात्र 1 तास झालं तरी एकाच प्रश्नावर होती. नक्की चांगला ड्रेस दिसेल ना हा ड्रेस? त्यांना आवडेल ना? सांग ना ज्योती प्लीज. अगं हो, तसंही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहोत? तुम्ही तर मनाच्या शृंगारवाले लोक असं म्हणतात. ज्योतीने टोमणा मारत नाही असं काही. बरं सोड प्लीज, सांग ना, चांगला वाटेल ना? त्यांना आवडेल ना हा ड्रेस? असं म्हणत हा 10वा ड्रेस तिने बदलला होता हे ओळखून ज्योतीने तिला वेळीच जाणीव करून दिली. 5:45 झालेले ह्या क्षणाची तू कालपासून वाट पाहत आहे आणि आता त्यांना उगाच का तरसावत आहेस? अरे देवा, खरंच की. असं म्हणत घाईने मी घरातून निघाली आणि त्यांना अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कॉल केला. त्यांनी कॉल उचलला. हो मी पोहोचतोयच, आता रस्त्यात आलो आहेच असं म्हणत त्यांनी बाय म्हणताच कॉल कट केला. मी 6:30ला हॉटेलमध्ये पोहोचले होते. हॉटेलचे नावच कोकण किनारा. तिथे कोकणचा फील होता. थंडगार वारा, आजूबाजूला हिरवागार वातावरण, मस्त लॉन वरती फिरले. काय बोलायचं आणि त्यांची रंगीत तालीमही झाली होती. पण आता मात्र असह्य झालं होतं. 2 कॉल केले तरी काही उत्तर मिळत नव्हतं. आता 7:10 झाली तरी त्यांना रिप्लाय नाही. हे बघून मी अजून अस्थिर झाले आणि रागही येत होता. यायचंच नव्हतं तर मला हो तरी कशाला म्हटले? आधीच नाही म्हणायचं ना. विनाकारण माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेलीत कुणास ठाऊ? ते शोभतं का यांच्यासारख्या जबाबदार माणसाला? 7:15 झाली आणि अचानक मिले हो तुम हमको त्याच्यासाठी लावलेली खास रिंगटोन वाजली आणि त्याचाच कॉल होता. अल्लड आवाजात मी बोलले हॅलो, परंतु तिकडून एक अनोळखी व्यक्तीचा आवाज होता. कोण आहेत माहिती नाही, परंतु त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालाय आणि कॉल लिस्टमध्ये तुमचा नंबर मिळाला. खूप जास्त रक्त वाहते, त्यामुळे कुणीही जवळ यायला तयार नाही. लवकरात लवकर आला तर बरं राहील. काय होतं हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली. मी ज्योतीला सांगितलं आणि सगळ्यांना बोलून घेतलं. रस्त्याने एकटीच पळत होती, कोणाचाही पर्वा न करता बिनधास्त पळत होते. 5 मिनिटे सुद्धा एक काळ असल्यासारखे वाटत होते. तिथे पोहोचले आणि त्यांना पाहिले. आता मात्र माझी शुद्ध हरपली आणि काय होईल ते कळण्याच्या आतच मूर्छित होऊन मी धडकन जमिनीवर कोसळले. जाग आली तेव्हा मी एका रंगहीन भिंती असणाऱ्या हॉस्पिटलच्या बेडवर होते. माझ्या आजूबाजूला ज्योती बसलेली होती. तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेनेच विचारला होता. तिने देखील एके शब्द न बोलता तिच्या डोळ्यातील आसवांनी मला उत्तर दिले आणि तशी मी गारठले. माझ्या आनंदाचे आणि जगण्याचे कारण हरवले होते. हृदयातील प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते. तेही माझ्यामुळेच ना. मी त्यांना कॉल केला असता ना त्यांनी उचलला असता ना हे सगळं घडलं असतं. याला मीच सर्वस्वी जबाबदार होते. पण हे माझ्याच सोबत का? देवा, मला कधीच हवं ते दिलं नाहीस. एवढी रे काय माझ्याशी दुश्मनी? आता गुणगुणायची, परंतु हे सर्व विरगते, वेदना, दुःख, लाचारी, अगदी नकारात्मक गुणगुणायची. तीच लिखाण देखील बदललं होतं.
काळ बदलला, वेळ बदलली, नियतीने सारे खेळ बदलली. निसर्ग हसला, ऋतूही बदलली. माझीच का मग वेळ केली अपेक्षा, आयुष्यभराची दिली प्रतीक्षा. मरण येत नाही म्हणून जगायचं असतं ठरवून मी दिवस काढत होती. ते अचानक 15 दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले. हसत हसत ते बोलत होते, गुणगुण, एकूण हे शरीरावरती बंधन फार असतात, म्हणून कदाचित मी तुझा स्वीकार केलाही असता, परंतु मी तुझं हृदय तोडावे हे नियतीला देखील मान्य नसावं, आणि म्हणूनच तर हे सगळं घडलं. एक सांगू, मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे. अचानक मला जाग आली. एक नवी पहाट झाली होती माझ्या जीवनातली. आता माझे शब्द बदलले. येईल परत जीवनी, मग तो ओढ एकनी मनी लागता. हसूनच हसते स्वप्नी, मग मी स्वप्नातही अलगद जपते. स्वप्नी मजला रोज दिसते तो, गाली अगदी हळूच हसतो. आणि शेवटी ती ज्योतीला भेटून सगळं सांगितल्यावर ती बोलली, गुणगुण बघ ना, हृदयातील प्रोफेसर